पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा. लेखक पुरुषोत्तम खेडेकर. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. प्रकरण 10. इंग्रजी भाषेचा शिक्षणामध्ये पुरस्कार. पहिलीपासून शिक्षणामध्ये इंग्रजी भाषा असावी याचा पुरस्कार सावित्री ज्योतिबा दोघांनी केला. इंग्रजी ही जगभाषा होणार याचा अंदाज ज्योतिबा फुलेंनी 1.5 वर्षापूर्वीच व्यक्त केला होता. आज जगभर विज्ञानामुळे, संगणकामुळे इंग्रजी भाषेच्या माध्यमातून नवनवे शोध लागत आहेत. ज्योतिबांनी इंग्रजी भाषेचा पुरस्कार केला तेव्हाही पुण्यातील सनातनी ब्राह्मण मंडळींनी त्यांना इंग्रजांचे हस्तक ख्रिस्ती अशा स्वरूपात धिक्कारले. पुढे ज्यांच्या पूर्वजांनी ज्योतिबास असा त्रास दिला त्यांचे वंशज चिपळूणकर, टिळक स्वतःस इंग्रजी भाषेचा शिवाजी समजत असत. आता तर ब्राह्मण समाजातील मूल बालवाडीपासूनच इंग्रजीतच शिकत असतात, इंग्रजीतच शिक्षण घेतात, इंग्रजीतच बोलतात व इंग्रजीतच जगतात. इंग्रजी भाषा व इंग्रजी भाषेमधून उच्च शिक्षण घेतल्यामुळेच आज ब्राह्मण समाजातील व बहुजन समाजातील तरुण प्रदेशात जाऊ शकले. महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा विचार महाराष्ट्रात तुकोबाचा वंशज रामकृष्ण मोरे ह्या शिक्षणमंत्र्यांच्या रूपाने जन्माला यावा लागला. आज रामकृष्ण मोरेंच्या धोरणामुळे मुले इंग्रजी शिकत आहेत. याचाच थोडक्यात अर्थ असा की ज्योतिबांचा विचार हा काळाच्या कमीत कमी 2 वर्षे पुढचा होता. ज्योतिबा म्हणजे द्रष्टा व कर्ता, सुधारक होय हे मान्य करावे लागेल. बहुजन युवकांनी आता बहुभाषक व्हावे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.